तर मेरी स्पोर्ट भरोडी संघाकडून गोलंदाज आहे प्रेमनाथ भोईर. सचिन पाटीलना नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. मातीची खेळपट्टी आणि संदीप पाटील सरांचा इशारा येतोय गेम ऑन. प्रवीण म्हात्रे आणि अनंत म्हात्रे ही कालवार संघाकडून सलामीची जोडी. चला गेम सुरू करा लगेच. प्रेमनाथ भोईर ओव्हर द विकेट. पहिला चेंडू उडवलाय. चेंडू अगदी लॉंग ऑन रिझनला प्रकाश भगत चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. नक्कीच अगदी फेकी देखील चांगली होती. चेंडू गॅदर करता आला नाहीये. 3 धावा इथे प्रवीण म्हात्रेच्या बॅटमधून आलेले आहेत. 3 धावेनी स्वतःचा आणि संघाचं अकाउंट ओपन केलाय. आज संघामध्ये विश्वास पाटील प्रदीप पाटील संघातील मेन 2 गोलंदाज दिसत नाहीयेत. आज संजय पाटील पॉइंटला आहेत. बालाराम संजय प्रकाश भगत राजू भगत पुणेश पाटील सुनील पाटील हे खेळाडू आपण या संघामध्ये पाहतोय. प्रेमनाथ भोईर इथे चेंडूला अगदी पॉइंटला खेळलेत. चांगला झेल संजय पाटीलने टिपलाय. पहिला फलंदाज बाद अनंत म्हात्रे. पहिल्या चेंडूवर 3 धावा त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट. नवीन फलंदाज देवीदास म्हात्रे. 1 बाद 3. संजय पाटील एक संघातील चांगले यष्टीरक्षक फलंदाज आहेत. मात्र सध्या आज पॉइंटला क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. देवीदास म्हात्रे नवीन फलंदाज देवीदास म्हात्रे. देवीदास म्हात्रे कालवार संघाचे एक सिनियर गोलंदाज आहेत. नवीन 40+ संघटनेची नेमवली आहे की पहिले ओव्हर हे आरक्षित आहे. वय वर्ष 45 चे फलंदाज आणि गोलंदाज देखील वय वर्ष 45 असेल. बघूया देवीदास म्हात्रे यांच्यासाठी पुढील चेंडू. 1 बाद 3. प्रेमनाथ भोईर. चला चला वेल कमी घ्या यष्टीरक्षक. प्रवीणांना काय निकले सर. संभाजी म्हात्रे संभाजी म्हात्रे तो चौकार नाहीये सेफ आहे. इथे पंचांनी चेक केलाय. वेलकम ऋषी स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघाचे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. 3 धावा आलेत. चांगला चेंडू होता. अगदी चेंडूला सन्मान केलाय.
शॉट मिड विकेटवरून प्रकाश भगत चेंडूला उचलतात. एक सिंगल. सिंगलनं धावसंख्या 4. 3 चेंडूमध्ये 4 धावा. हां नक्कीच अगदी खेळपट्टी थोडीशी ओलसर आहे. खेळाडूंना विनंती आहे की पिचवर कुठल्याही प्रकारचा आपण जास्त वेळ थांबायचा नाही आहे. इथे पुन्हा एकदा फटका उडवलाय. बघूया कावकावना रिझनला चेंडू चाललाय सीमा पार. संदीप पाटील सरांचा इशारा येतो षटकार. गुड शॉट. आज प्रवीण म्हात्रे चांगल्या टचमध्ये आहेत. पहिल्या चेंडूवर 3, त्यानंतर चौथ्या चेंडूवर षटकार ठोकलाय. धावा झाले 10. प्रेमनाथ भुईर याच्यावर आक्रमण. नक्कीच अगदी दिवस रात्र या खेळपट्टीवर भरपूर सामने खेळले जात आहेत. आज खेळपट्टीचे बरीचसे माने सरांनी मेहनत घेऊन पुन्हा एकदा खेळण्यासाठी खेळपट्टी चांगलीपैकी तयार केलेली आहे. चार चेंडू 10 धावा. पहिल्या चेंडूवर 3, दुसऱ्या चेंडूवर विकेट, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर षटकार आलाय. पुढील चेंडू इथे देखील चेंडूला अगदी लॉंग आणि लॉंग ऑफच्या मध्ये खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण सचिन पाटील कडून. अप्रतिम वाईडिश लॉंग ऑनला चेंडूला पकडलाय. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये नक्कीच 12वर पोहोचलेली आहे. चांगली टोटल आहे. 5 चेंडूमध्ये प्रवीण खेळत आहेत 11वर. शेवटचा चेंडू आहे. इथे देखील चेंडू अगदी बॅटच्या मधोमध घेतलाय. सचिनच्या नजरेसमोरून चेंडू एका टप्प्याने चाललाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चांगली फलंदाजी. 1 बाद 16. 15वर प्रवीण म्हात्रे आणि 1वर देवीदास म्हात्रे. नक्कीच पहिलं ओव्हर अगदी कालवार संघाच्या बाजूने राहिलाय. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. जय सोनवाई वडूनगर आयोजित मान्य श्री सुरेश बाळ्यामामा म्हात्रे चषक 2024. जास्त वेळ टीम मीटिंग नको. पुणेश पाटील लगेच आपण आपला दुसरा गोलंदाज निवड करून सामन्याला सुरुवात करा. आज आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. कालवार संघ याच परिसरातील एक संघ आहे. आज नक्कीच जय गावदेव वडनोगर आणि जय बजरंग भिनार हा सामना देखील आपण पाहणार आहोत. नक्कीच जय बजरंग भिनार संघामध्ये या स्पर्धेचे आपले समालोचक संदेश वखारे यांना देखील आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. जय हनुमान सरवली, जय गावदेवी काटेई, विलासमूर्ती राणाल, जय दुर्गा सुरेई, त्यानंतर ईगल स्पोर्ट खाडी आणि नंदकिशोर कारबाव. चांगले दिग्गज संघ आहेत. 16 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग दिलेला आहे. सेकंड राऊंड कंपल्सरी 3 ओव्हर. विजेत्या संघांनी कुठेही जायचं नाहीये. गोलंदाज आज पुणेश पाटीलला संधी दिलेली आहे. आज संघामध्ये 2 पुणेश पाटील. इथे चेंडूचा सन्मान केलाय. चेंडूला अगदी ऑफ ड्राईव्ह. बघूया दुसरीसाठी. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. फेकी आपल्याला रॉंग एंड पाहायला मिळते. जी विकेट कालवार संघाला द्यायची होती ती विकेट त्यांनी दिलेली आहे. देवीदास म्हात्रे धावचेत बाद. नक्कीच येणाऱ्या नवीन फलंदाज मला वाटतं बाला कदाचित असेल. बघूया. संभाजी म्हात्रे तयारी करतायत.
धावसंख्या 18 वर पोहोचलेली आहे. 7 चेंडू 18 धावा. संभाजी म्हात्रे संघाचे संगणक आहेत. उगाच बालाला माघारी ठेवलाय. देवीदास म्हात्रे धावचित बाद झालेत. नक्कीच आपण SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. किरण थले आणि शंकर गुलवी SK एंटरटेनमेंट. संभाजी म्हात्रे बघूया. पुणेश पाटील राऊंड द विकेट. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे ज्यांनी श्रीगणेश बरोडी संघामधून रेग्युलर क्रिकेट खेळताना देखील आपल्या नावाचा ठसा उमटवलेला आहे. चांगला चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू चालला वाईडिश लॉंग ऑफला. चांगले क्षेत्ररक्षण सचिन पाटील कडून. आज नक्कीच प्रवीण म्हात्रे चांगले टचमध्ये आहेत. संभाजी म्हात्रेच्या बॅटमधून 2 धावा आलेत. धावसंख्या 20. एक ओव्हर 2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि टोटल चांगले आहे. 2 बाद 20. इथे चेंडूला पूल करायचा होता. प्रेमनाथ भोईर याच्यावरून थोडीशी चुकी पाहायला मिळाली. 22 आहे का सर? यस 22. नक्कीच आमचे पंच निकलेश बजाके स्क्वेअर लेग पंच आणि मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आपण संदीप पाटील मॅन फॉर झून अंदुरकी. 21 धावा. पुणेश चांगली गोलंदाजी करतोय. नक्कीच मेन यष्टीरक्षक संजय पाटील अगदी आपण पाहतोय डीप पॉइंटला आहेत. चांगला चेंडू होता. प्रेमनाथ अगदी आपण पाहिलं तर यष्टीरक्षक नाहीये. मेन यष्टीरक्षक संजय पाटील आज यष्ट्यांच्या मागे जात नाहीये. त्याचं कारण समजू शकत नाही आपण. इथे देखील 22. यस धावसंख्या 22. नक्कीच प्रकाश भगत थोडेसे नाराज आहेत. सुभाष पाटील नाराज आहेत. पुणेच जरा नाराज आहे कारण की यष्टीरक्षक प्रेमनाथ भुईर यांच्याकडून 2 चुका पाहिलेत आणि चांगला निर्णय घेतलाय की प्रेमनाथला अगदी शॉर्ट थर्डमॅन. नक्कीच संजय पाटील चाललेत. आज संजय पाटील यष्ट्यांच्या मागे का थांबत नाहीयेत? नक्कीच थोडीशी दुखापत असावी हाताला. नक्कीच मेन यष्टीरक्षक आहेत मिरसोट बरोडी संघाचे पुणेश संभाजी म्हात्रेसाठी. इथे हा चेंडू स्वेर आहे. सुभाष पाटील याला यष्टीरक्षक पाहतोय आणि चांगल्या प्रकारे चेंडू पकडलाय. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 23. इथे चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले. बघूया शॉर्ट लेग रिझल्ट मध्ये चेंडू जातोय. राजू भगत लोंगले का डीप मधून चेंडूला येऊन उचललाय. तोपर्यंत धावा मिळतील 2. धावसंख्या क्वार्टर 50. 25 धावा लागलेत. चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक चेंडू आहे. एक वाईट आला. पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडूवर 22, चौथ्या चेंडूवर 22, 5वा वाईट आणि याच्यावर 2 म्हणजे एक चेंडू. नक्कीच समीर कांबेकर अतिशय चांगला गुणलेखन करताना. शेवटचा चेंडू फुल टॉस होता. बघूया चेंडूला फेकून दिलाय. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. कॅल्क्युलेट सिक्सर आपण पाहतोय संभाजी म्हात्रे. धावसंख्या 31. चांगली टोटल आपण पाहतोय 31. 15.50 च्या सरासरीनं
31 धावा झालेत. नक्कीच आज विश्वास पाटील आणि प्रदीप पाटील ची उणीव मात्र भासलेली आहे, कारण की दोन संघाचे मुख्य गोलंदाज नाही आहेत. बघूया, राजू भगत आलाय, मिरस्पोर्ट भरोडी संघाचा एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. वेलकम रमा म्हात्रे. राजू भगत बघूया. आज प्रवीण म्हात्रे चांगले टच मध्ये आहेत. सांगे एक तिसरं षटक घेऊन आलेत मिरस्पोर्ट भरोडी या संघाकडून. चला, वेल कमी घ्या, वेलेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. शॉट थर्डमॅनला अगदी डीप मध्ये उभा केलाय आणि डीप पॉइंट शतरक्षकाला पॉइंटवर थोडासा बदलाव केलाय राजू भगत ना. इथे अगदी चेंडू आउटसाइड लेग स्टंप, पंचांचा व्हाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 32 धावा झालेत. पहिल्या 12 चेंडूमध्ये 32, चांगली टोटल आहे. राजू भगत ओव्हर द विकेट. इथे चेंडू अगदी हवेमध्ये आहे. पुणेश पाटील जज करतोय आणि फलंदाज बाद प्रवीण म्हात्रे. मोठी विकेट राजू भगत न मिळवून दिलेली आहे. 3 बाद 32. 13 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 13 चेंडूमध्ये 32 या धावसंख्येवर 3 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज बाळा ज्युनियर. बाळा येतोय, कालवार संघाचा एक अष्टविलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. बघूया, 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 32 धावा झालेत. 7 विकेट कालवार संघाकडे आहेत. आज मोठ्या संघांनी प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच यानंतर जोशी 11 भादवड ए आणि स्वराज्य कशेली इथे अपील पंच सहमत नाही आहेत. बघूया, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाणार नाही, कारण की स्वतः इष्टरक्षकानं चेंडूला सिली मिडॉनवरून उचललाय. एक सिंगल. धावसंख्या 33. डबल 3. 14 चेंडूमध्ये 33. चला, पुढील दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स कडे या. जयेश आणि सुभाष पाटील. इथे हा चेंडू देखील वाईट असेल. नक्कीच या ओव्हरमध्ये आतापर्यंत राजूनं 4 चेंडू टाकलेत, त्यामध्ये 2 वाईट, 1 विकेट आणि 1 सिंगल. धावसंख्या 34. चांगली टोटल. कालवार संघाच्या फलकावर नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इथे चेंडूला अगदी बॅक टू द बॉलर. पुणेशनं चेंडूला उचललं, अगदी एक सिंगल धाव. धावसंख्या 35. 15 चेंडूमध्ये 35 आलेत. 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे चेंडूला अगदी हवेमध्ये केले, चांगला झेल टिपलाय. बाला स्वस्त्यामध्ये बाद. मोठी विकेट
नक्कीच इथून कमबॅक करण्याची संधी आता मीर स्पोर्ट भरुडी संघाला आलेली आहे. कारण की एक ब्लिक ब्लिक बो नक्कीच मोठा विकेट. इथे मोठा मासा गळायला लागलाय. नवीन फलंदाज दीपक येतोय. दीपक मात्रे, दीपक संजयनं झेल टिपलाय. अगदी संजयला आपण पाहिलं तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये उभा आहे. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप फाईन लेग आणि लॉंग लेग. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर डीप मिड विकेटला आहे. दीपक आलाय. नवीन फलंदाज दीपक. राजूनं या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या, 2 वाईट, 2 सिंगल. नक्कीच अगदी चांगला ओव्हर पाहायला मिळतोय. 6 मध्ये 4 लिगली आहेत. हा 5वा चेंडू. इथे पॉइंट रिजनला प्रेमनाथ भोईर चेंडूला उचलतील. मिळेल फक्त 1 सिंगल. धावसंख्या 36. 36 धावा झाल्यात. राजू भगतनं कमबॅक केलाय. नक्कीच फक्त 3 धावा बॅटनं आल्या, 2 वाईट आणि 2 विकेट. हा शेवटचा चेंडू. संभाजी म्हात्रेसाठी आणि हा फटका उडवलाय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. एक ताकदवंत षटकार. नक्की चांगली टोटल 42. 14च्या सरासरीनं धावा आलेत. बघा शेवटच्या चेंडूवर षटकार खाल्ला आणि राजू भगतनं देखील जी 5 चेंडूमध्ये मेहनत केली होती ती कुठेतरी वाया गेलेली आहे. 42 धावा झालेत. आता संघाचे संघनायक सचिन पाटील, वेलकम यशवंतजी पाटील, जय गावदेव वडुणोगर या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर यशवंत पाटील यांचं देखील इथे शुभ आगमन. आणि आज इन ॲक्शनमध्ये शेवटचा आणि अंतिम 4थं ओव्हर घेऊन आलाय सचिन पाटील. संघाचा संघनायक आहे. 42 धावा. इथे स्विच हिट. चांगला संपर्क झालाय. क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावेनी संघाची टोटल 4 44. धावा. 19 चेंडूचा खेळ संपलाय. इथे पुन्हा एकदा चांगला संपर्क आणि चेंडू जातोय. बघूया आशिमा पार. संदीप पाटील सरांचे दोन्ही हात आकाशाकडे. षटकाराचा इशारा येतोय. धावसंख्या बरोबर 50. 20 चेंडूमध्ये 50 धावा आलेत. चांगली टोटल आहे. अजूनही 4 चेंडू. आज दीपक अगदी रिव्हर्स फटके खेळतोय. 2 वेळा प्रयत्न केला आणि दोन्ही वेळेला सक्सेस देखील झालेले आहेत. सचिन पाटीलवर प्रत्ये हल्लाय. चला जोशी 11 भादवड, सचिन पाटील आणि स्वराजीवा प्रतिष्ठान कशेली जयेश दोन्ही संघनायक. आपण यायचं आहे लगेच टॉस बॉक्स कडे. दोन्ही संघनायक वीर तानाजी दापोडे संघ देखील खेडनगरीमध्ये पोहोचतोय. न्यू तुफान पिंपलास या संघाबरोबर त्यांची लढत असेल. मोरोई दिवे आणि जय बजरंग कारिवली हा चांगले दिग्गज संघ आपण पाहतोय. 2 चेंडूमध्ये 8 धावा सचिननं खर्च केलेत. संघाची टोटल 50.
अजूनही 4 चेंडू इथे शिल्लक आहेत या इनिंगचे. इथे चेंडूला अगदी हलक्या हाताने केलेत. बघूया प्रेमनाथ भोईर. प्रेमनाथ भोईर आज सर्व काही प्रेमनाथ भोईरच्या विरोधात आज पाहायला मिळतोय. चांगले क्रिकेटर आहेत. 3 धावा धावून पूर्ण केले. चांगली फिटनेस आहे नक्की. संभाजी म्हात्रे आणि दीपक एक चांगले चपल आणि चाणक्य असे खेळाडू. 53 टोटल. 21 चेंडूमध्ये 53 धावा आलेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रेमनाथला थोडीशी दुखापत झालेली आहे. नक्कीच अगदी प्रॅक्टिस पासून मला वाटते थोडीशी अलिप्त आहेत आणि त्याचा परिणाम कदाचित असावा. गोलंदाज सचिन. इथे चेंडूला अगदी फोर्स केलाय. चेंडू समोर ठेवलाय. बघूया काऊ कॉर्नर रिझनला. चेंडू चाललाय सीमा पार. संभाजी म्हात्रेच्या बॅटमधून येतोय चौकार. 57 टोटल. नक्कीच 21 वर खेळतोय संभाजी म्हात्रे. वेलकम सुभाष पाटील. 7 चेंडूमध्ये 21. अगदी 300च्या स्ट्राईक रेटनं संभाजी म्हात्रेच्या बॅटमधून धावा आलेत. प्रवीणनं बनवलेत 15. 6 चेंडूमध्ये आज अनंत म्हात्रे 0वर बाद झाले. देवीदास म्हात्रेनं 3. संभाजी म्हात्रेनं 7 मध्ये 21. बाला 1 वर. दीपक खेळतोय 11 वर. 12 वर सॉरी 12. 1 षटकार 1 सिंगल 1 दुहेरी 1 तिहेरी. सचिन. इथे फलंदाज संभाजी म्हात्रे आउट. चांगला चेंडू होता. अगदी अखेरकार सचिननं विकेट घेतलेली आहे. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी नितीन पाटील येतोय. संघाचा माजी संघनायक. विद्यमान सदस्य आहेत कालवार ग्रामपंचायत. 57 टोटल. बरोडी संघाकडे बॅटिंग लाईनअप चांगली आहे. स्वर्गीय महेंद्र दादा चषकामध्ये या संघाने तब्बल 70 धावा गावदेवी पूर्ण संघाच्या अगेन चेस केलेले आहेत. नितीन पाटील. चला जयेश धन्यवाद. दोन्ही संघनायकांनी आपल्या ऑफिशियली रिपोर्टिंग जी प्रवेश फी आहे ती आमचे गुणलेखक समीर कांबेकर यांच्याकडे जमा करायची आहे. सर्व संघांना आम्ही सूचित करतोय नाणेफेकी करण्याआधी जी आपली प्रवेश फी आहे 3000 रुपये ते आपण जमा करायची आहे. सचिन ओव्हर नंबर 4 आणि शेवटचा चेंडू आहे. 57 धावा झालेत. इथे चेंडूला अगदी इनसाइड आउट केलेत. चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषेच्या बाहेर. नितीन पाटीलच्या बॅटमधून आज चौकार आलाय आणि धावसंख्या झाली ती 61. पहिल्या सामन्यातून 62 धावांचा मोठं लक्ष आहे मीर स्पोर्ट बरोडी संघासमोर. 62 बनवायचे आहेत. नक्कीच आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. धन्यवाद. जोशीलवन भादवड ए आणि स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली दोन्ही संघाची रिपोर्टिंग झालेली आहे. चला यशवंत भाऊ या आपण टॉस बॉक्स मध्ये. नक्की जय गावदेव वडनगर संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर यशवंत पाटील यांच्या शुभ हस्ते आपण आज स्पर्धेचा 7वा दिवस आणि नक्कीच नवीन 40+ संघटनेतील संघांना आज इथे संधी दिलेली आहे. तब्बल 16 संघ आजच्या दिवसातून आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. बेस्ट ऑफ लक सुभाष पाटील. बेस्ट ऑफ लक जयेश पाटील. नक्कीच दोन्ही संघनायकांच्या माहितीसाठी बाळेमामा चषकाचा आयोजक संघ जय गावदे जय सोनोई आणि बाळेमामा असं नाण्याचं स्वरूप आहे. यशवंत पाटील नाणेफेकी उडवतील. कोण आवाज देतोय? जयेश काय म्हणणं आहे? बाळेमामा ग्रामीण सम्राट बाळेमामा कॉलिंग अगेन्स्ट जय सोनोई आलेले. धन्यवाद यशवंतजी पाटील. सुभाष पाटील धन्यवाद. आपण नाणेफेकी जिंकलेली आहे. मातीची खेळपट्टी आहे. काय निर्णय?
क्षेत्ररक्षण करताय. नक्कीच दमान दबडा इथे आपण मातीच्या खेळपट्टीवर खेळलो आहे आणि या बाळेमामा चषकामध्ये वडनगरच्या भूमीमध्ये आपण मातीच्या खेळपट्टीवर खेळणार आहोत. आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, हे मागचं मुख्य कारण काय? मुख्य कारण असं आहे, समोर टीम चांगलीच आहे. मागच्या वेळेस आम्ही एकत्र खेळलो, आम्ही हरलो. आणि आता असा प्रयत्न असेल की मातीची खेळपट्टी आहे, कमीत कमी स्कोरमध्ये धावण्याचा राखण्याचा प्रयत्न आमचा असेल. नक्की जयदुर्गा सुरी हे संघाचा स्वर्गीय मोनिका चषकाचा नुकताच विजेता संघ आहे. या संघाला कमीत कमी धावांपर्यंत रोखण्यासाठी कोणत्या गोलंदाजांकडून जास्त अपेक्षा आहेत आणि आपला संपूर्ण संघ या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे? हा पूर्ण संघ आहे आणि कारण स्वराज्यकडे चांगला संघ आहे, त्याच्यामुळे त्यांच्या विरुद्ध खेळायला मजा पण येते आणि चांगला खेळ करायचा प्रयत्न आमचा असेल. नक्की शेवटचा प्रश्न आहे, जय सोनाई वडनगर संघाचं या बाळेमामा चषकाचं आयोजन कसं वाटलं? नियोजन खूप चांगलं आहे आणि खेळायला खूप मजा येईल. धन्यवाद. आपण जाऊया जयेश पाटील, एक कूल कॅप्टन आहे स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघाचा. जयेश, आपण नाणेफेकी गमावलेली आहे आणि प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. हा निर्णय आपल्या मनाच्या विरुद्ध आहे की बरोबर आहे? नाही, बरोबर आहे. आम्हाला टॉस जिंकला असतं तरी आम्ही बॅटिंगच करणार होतो. आमच्या मनाच्या बरोबर निर्णय आहे. नक्कीच अगदी आपला संपूर्ण संघ या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. नाही, गिरीश मडवीची जरा कमी जाणवेल आम्हाला. गिरीश मडवी काही कारणास्तव येऊ शकले नाही, तरी ठीक आहे, आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू टीमसाठी. नक्कीच श्री गुरुदत्त चौटावरा खेडनगरीमध्ये स्वर्गीय मोनिका चषक आपण खेळत आणि त्या ट्रॉफीचे आपण चॅम्पियन आहेत. नक्कीच आपला संपूर्ण सपोर्टर आपण पाहिलं तर आपल्यावरती खूप प्रेम आहे. नक्कीच हा प्रेक्षकांना एक चांगला सामना पाहायला मिळेल. हो, नक्कीच नक्कीच. धन्यवाद. तर हे होते दोन्ही संघाचे संघनायक. जोशीराम भादवड हे संघाचे संघनायक. सुभाष पाटीलनं नाणेफेकी जिंकली आणि प्रथम घेतला आहे गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघाला. ऐकूया आपण चालू सामन्याचं दुसरं सत्र. समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील आमचे परममित्र संदेश वकारे. धन्यवाद. यस, बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने. थँक्यू व्हेरी मच कालीराम केनी. पहिलाच बॉल स्विच हिट, चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. कालिका माता कालवार विपक्ष मिहीर स्पोर्ट बरोडी या दोन टीममध्ये आज आपण पहिली मॅच या ठिकाणी पाहतोय. पहिली इनिंग ज्या ठिकाणी तब्बल 62 धावांचं लक्ष उभं केलंय.
कालिका माता कालवार टीमने मिहिर स्पोर्ट भरोडी या टीम समोर आणि सुरुवात मात्र अप्रतिम. पहिला बॉलवर पहिला चौकार आलाय फलंदाज संजय पाटीलच्या बॅटमधून. षटकातील पुढचा बॉल या वलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. संजय पाटील बॅक टू द डगआउट. बासष्ट धावांचं लक्ष मात्र पहिला बॉल ज्यावर संजय पाटीलच्या बॅटमधून चौकार आला होता आणि त्यानंतर त्वरितच कमबॅक करत असताना मात्र संजय पाटीलला तंबूच्या आश्रयाखाली पाठवलाय गोलंदाज देवीदासने. अप्रतिम सुरुवात देवीदासची म्हणावी लागेल कारण एक महत्त्वाची विकेट त्या ठिकाणी मिळाली देवीदासला. नवीन फलंदाज इन ॲट 3 नंबर 3रा क्रमांकावरती आपण प्रेमनाथ भोईरला पाहतोय. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. सातत्याने चांगलं क्रिकेट आपल्या टीमसाठी खेळत आलाय परंतु या मॅचच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारचं योगदान देईल. तर देवीदास पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमला मिळवून दिलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी समोर आपण प्रेमनाथ भोईरला पाहतोय. या वेळेचा बॉल देखील भरपूर चांगला होता. अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. बॅटची कडा जरूर लागली होती. पहिला बॉलवर चौकार आणि त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक गोलंदाज देवीदासच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी देवीदास आपल्या टीमसाठी करतोय. षटकातील पुढचा बॉल या वलेचा बॉल स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. मिडॉनला चेंडू उचलला जातोय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकलंय. 5 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात गोलंदाजी करत असताना मात्र देवीदासच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळते. या वेळेस फुल टॉस आहे आणि फुल टॉसवर फुल टोल वसूल केलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 6 धावा. षटकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फुलटॉस बॉलची मेजवानी त्या ठिकाणी स्वीकारली आहे फलंदाज सुनील पाटीलने. एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून परावर्तित झालाय. 6 ने धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर डबल 1. 11 धावा झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल या वलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये मात्र दिशा चुकीची आहे. यस व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तब्बल 62 धावांचे लक्ष आणि त्या धावांचा बाटला करत असताना षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 12 धावा धावफलकावर आतापर्यंत लावल्या गेल्यात. षटकातील पुढचा बॉल या वलेचा बॉल पायावर आदळला होता. रनआउटची विकेट मिळेल का? काय घडलं एक्झिट त्या ठिकाणी? यस 3ऱ्या पंचांची मागणी झाली आहे. फलंदाज बाद आहे. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. 2 गडी बाद 12 धावा. 62 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठला करत असताना मात्र पहिल्या षटकाची समाप्ती. 2 गडी बाद 12 धावा धावफलकावर आहेत. नवीन फलंदाज यस थिंग्स ऑफ डेविल अँड डेविल इज देअर इन ॲट 4 नंबर. 4थ्या क्रमांकावरती आपण पुणेश पाटीलला पाहतोय.
भरपूर जबाबदारी मात्र या मॅचच्या माध्यमातून पुणेश पाटीलवर असेल, यात काही शंका नाहीये. गोलंदाज दीपक षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी आलाय. पहिलं परिवर्तन आपण पाहतोय या गोलंदाजीमध्ये. पॉवर प्लेचं षटक संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. यष्टीरक्षक यष्टांपासून दूर, लॉंग ऑन काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉट, फाईन लेग शॉट, थर्ड मॅन, डीप बॅकवर्ड पॉइंट, डीप कव्हर, सीमारेषेलगत देखील एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. चला थोडं स्पीडअप करा. श्री कालिका माता कालवार टीमचे कॅप्टन. षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी दीपक गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. समोर आपण फलंदाज सुनील पाटीलला पाहतोय, ज्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आपण पाहिलाय. या बलेचा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. फटका तर चांगला आहे, मात्र डीप कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या. रनिंग बिटवीन द विकेट चांगला पाहायला मिळाला. सुनील पाटीलच्या माध्यमातून कॉलिंग चांगली झाली होती आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 14 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यस, दोघेही बंधू आहेत जे 2 फलंदाज आपण पाहतोय. सुनील पाटील, पुणेश पाटील. या बलेस एक अनपेक्षित उचली घेणारा चेंडू. यस, व्हाईट बॉलचा इशारा जरूर आलाय, मात्र विकेट सोडावी लागेल त्या ठिकाणी. यस, फलंदाज सुनील पाटीलला त्या ठिकाणी मात्र यष्टीचित केलंय. आपण विकेटमध्ये पॉपिंग क्रीजमध्ये किती आतमध्ये खेळतोय, कोणत्या स्टिकवर खेळतोय हे खूप महत्त्वाचं असते ॲज अ बॅट्समन. सुनील पाटील बाद झाला. नवीन फलंदाज संजय पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. आतापर्यंत 3 गडी बाद झाल्यात आणि आता मात्र भरपूर काही जबाबदारी या 2 खेळाडूंवर असेल. 2 महत्वाचे खेळाडू. या बल्याचा बॉल आल्या. यस, स्विच हिट. काय फटका खेळून काढला त्या ठिकाणी. काय आत्मविश्वास असेल या फलंदाजाचा, कारण वैयक्तिक पहिला बॉल फेस केला आणि पहिलाच बॉल स्विच हिटचा अंदाज. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, षटकार. नक्कीच एक कन्फ्युजन थोडं या ठिकाणी झालंच असेल, कारण पहिलाच बॉल आणि हा फलंदाज जो आहे तो राईट हँडेड आहे की लेफ्ट हँडेड, कारण ज्या अंदाजाने हा बॉल उडवला होता, काय अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. या वेळेस बॉल अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. आपण पाहतोय माननीय श्री सुरेश बालामामा गोपीनाथ मात्रे चषक 2024 अतिशय सुरेख असं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. मात्र मागचे 4 दिवस झाले आपण 40+ क्रिकेट या ठिकाणी अनुभवतोय. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. या बलेचा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. दिशा चुकीची आहे बॉलची. व्हाईट बॉलचा इशारा आलाय संदीप पाटील यांच्या माध्यमातून. संदीप पाटील सर, निखिलेश बजागे सर, दिनेश भांबरे सर यांची देखील महत्त्वाची भूमिका या स्पर्धेमध्ये ॲज अ अंपायर्स. भरपूर चांगली भूमिका मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साईडला. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत.
काऊ कॉर्नर रिझन मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले. थ्रो झालाय, सिंगल कंप्लीट. एकच धाव, एकपेक्षा आधी एक, काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकलाय. 23 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तब्बल 62 धावांचे लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. 23 धावा धावफलकावर झाल्या आहेत. उर्वरित 14 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 14 बॉलवर 39 धावांची आवश्यकता आहे. हे दोन खेळाडू नक्कीच महत्त्वाचा रोल प्ले करतील या मॅच मध्ये, यात काही शंका नाहीये. आणि दोघांकडे भरपूर मोठी क्षमता आहे. खास करून उमेश पाटीलचा विचार केला तर अक्षरशः रेग्युलर क्रिकेट देखील याने गाजवलं होतं आणि आज मात्र 40+ क्रिकेटमध्ये देखील त्याचा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल, या वलयचा बॉल, विकेट. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू सरळ यष्ट्यांच्या वरून निघून गेलाय. निर्धाव. गोलंदाज दीपक पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. उमेश पाटीलला मात्र त्या ठिकाणी शांत ठेवलंय. अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ देखील कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 23 धावा धावफलकावर. नितेश षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी आलाय. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू अवैध आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले जरूर, मात्र कॅच कॅरी करू शकले नाहीयेत. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकलंय. 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चला चेंडूची फेक करा. चेंडू हरवला, चेंडू फुटला तर त्या ठिकाणावर नवीन चेंडू दिला जाईल याची देखील नोंद घ्या. षटकातील पुढचा बॉल, वेलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अव्वंतर धाव मिळेल. अव्वंतर धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय. 26 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 65 धावांचे लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग मेर स्पोर्ट बरोडी टीमच्या माध्यमातून केला जातोय. षटक क्रमांक 3 खूप महत्वाचं षटक आहे, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. या वेळेस ट्रिपल उडवलाय. यू मिस, आय डेफिनेटली हिट. फलंदाज बाद.
यस पुन्हा एकदा बोलूया आपण मॅचच्या दिशेने. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल बीट केले फलंदाजाला. चेंडू निर्धाव जातोय. हॅलो. यस पुन्हा एकदा बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 8 बॉलवर 35 धावांची आवश्यकता आहे. मेरी स्पोर्ट बरोडी टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर श्री कालिका माता कालवार टीमचे कॅप्टन. आपण मॅच समाप्त झाल्यानंतर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. या बलेचा बॉल देखील सोडून दिलाय. दिशा चुकीची आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. अबांतर धाव मिळेल. 28 धावा धावफलकावर झाल्यात. अजूनही 8 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज नितेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. फटका तर चांगला आहे. चेंडू थांबत नाहीये. निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. चेंडूला पुढे ठेवला होता. भरपूर आधी चेंडूची लाईन रीड केली आणि त्यानंतर मात्र समोरच्या दिशेने हा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र समीकरण जर पाहायचं झालं तर येणारे 7 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. पुनेश पाटील आपला टीमला सांगतोय मे हू ना. नक्कीच चांगली फलंदाजी करतोय. मात्र मॅच अजूनही संपलेली नाहीये, कारण उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 28 धावा विजयासाठी ठोकायच्या आहेत. पुनेश पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय. त्या दरम्यान गोलंदाज नितेश बोलतोय. या बॉलर्स देखील अजून एक धमाका. मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. ज्या 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती, शेवटच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके आल्यात त्या ठिकाणी. आणि आता मात्र सामन्याचं रंगरूप थोडं बदललेलं आपण पाहतोय. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. शेवटचं अंतिम षटक. 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. वेलकम दीपक भाऊ. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. शेवटचं अंतिम षटक आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. समोर विक्रम या फलंदाजाला आपण पाहतोय, ज्याच्या बॅट मधून सिंगल एक धाव पाहायला मिळाली आहे. मात्र जो मोठे फटके खेळतोय फलंदाज पुनीत पाटील, तो नॉन स्ट्राईकला आहे. 6 चेंडू 22 धावा. या बलेचा बॉल शरीराचा वेध घेणारा आपण पाहतोय. नक्कीच मात्र एक धाव मिळाली त्या ठिकाणी. गोलंदाजी मार्कवर आपण बालाला पाहतोय.
उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 5 बॉलवर 21 रन्स तुम्हाला काढायच्या आहेत. चेसिंग इज कंपल्सरी. समोर पुनीत पाटील आला आणि त्यासाठी मात्र ऑनसाइडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय सीमारेषे लगत. 5 चेंडू 21 धावा. बाला पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल घेऊन वळतोय. फुल टॉस आहे, ऑन साइडला उडवलाय, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. यस, बॉल जो आहे तो फुल टॉस होता, मात्र भीमर आहे का यासाठी बॅटिंग साइडने रिव्ह्यू घेतलाय. तर या ठिकाणी नक्कीच तपासलं जाईल. यस, फेअर डिलिव्हरी. फुल टॉस वर फुल टोल वसूल केलंय त्या ठिकाणी. यस, पुनीत पाटील जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र विजयाच्या अपेक्षा पल्लवित असणार आहेत. सहाने धावफलक पुढे सरकलंय. 47 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल बीट केलंय फलंदाजाला. चेंडू निर्धाव निघून जातोय. 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. पुनेश पाटीलकडे ती क्षमता आहे. नक्कीच आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात, मात्र अजूनही मोठे फटके तुम्हाला आवश्यक आहेत. 3 चेंडू 15 धावा. या वेळेस देखील अजून एक ठोकलाय. हा बॉल देखील निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. आता मात्र या षटकारासोबतच समीकरण पुन्हा एकदा बदललंय. येणारे 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. आजच्या दिवसातील पहिलीच मॅच काय कमालीची पाहायला मिळते. 2 चेंडू 9 धावा. सहा चेंडू 24 धावा असं समीकरण आपण पाहिलं होतं, मात्र सामना येऊन ठेपलाय शेवटच्या 2 बॉलवर. 9 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस देखील बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. कॅच मात्र ड्रॉप झाली आहे, मात्र चेंडू अडवला गेलाय का पाहूया. 4 धावा पलून काढल्या गेल्या त्या ठिकाणी. यस, 4 धावा तशाही पलून काढल्यात संदीप पाटील सर. तर आता मात्र या 4 धावांच्या मदतीने सामन्यामध्ये ट्विस्ट वाढली आहे. शेवटचा अंतिम चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. अप्रतिम सामना. आजच्या दिवसातील पहिलीच मॅच एक अटीतटीची पाहायला मिळते. या सध्या मात्र शेवटचा अंतिम चेंडू. एका बॉलवर 5 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी. 6 चेंडू 22 धावा असं समीकरण असताना मात्र सामना येऊन टेपलाय. शेवटच्या बॉलवर 5 धावांची आवश्यकता. या वेळेस बॉल बीट केलाय फलंदाजाला. चेंडू निर्धाव जातोय आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय श्री कालिका माता कालवार संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक मीर स्पोर्ट भरोडी. यस, चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आपली ऑफिशियल एंट्री या ठिकाणी जमा करा. कालवार टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर भरोडी टीमचे कॅप्टन. मॅन ऑफ दी मॅच ज्याच्या बॅट मधून आल्या 21 धावा, नाव आहे संभाजी म्हात्रे. संभाजी म्हात्रे, आपण मॅन ऑफ द मॅच साठी या.